सीईटी आणि जेईच्या फायनल एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना का बरं कमी मार्क पडतायत? खरं तर ह्या एक्झाम कशा असतात? फायनलला ह्या एक्झाम ऑनलाईन स्वरूपात असतात. मग आपले विद्यार्थी वर्षभर ह्या एक्झामच्या ऑफलाईन पद्धतीने प्रॅक्टिस करतात. ऑफलाईन म्हणजे कसं? जसं की बघा, स्कॉलरशिपच्या एक्झाम असतात. एक OMR शीट असते आणि त्याच्यावर सर्कल करायचे असतात. विद्यार्थी वर्षभर अशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात. पण फायनलला ह्या एक्झाम कशा असतात? तर ऑनलाईन स्वरूपाच्या असतात. मग काय होतं, बऱ्याच वेळा ह्या एक्झाम देत असताना प्रॉपर टाइम मॅनेजमेंट नसणं किंवा कम्प्युटर फोबिया म्हणजे कम्प्युटरवर बसल्यानंतर कम्प्युटरची वाटणारी भीती, तर अशा प्रकारच्या कारणांमुळे विद्यार्थ्यांना कमी मार्क पडतात. याच अनुषंगानं आपण आपल्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीमध्ये 11वी-12वी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसाठी खास स्वतंत्र एक लॅब उभारलेली आहे. 30 कम्प्युटरचे सुसज्ज लॅब, आणि याच्यामध्ये आपण दर आठवड्याला त्यांच्या फायनल एक्झाम प्रमाणे मॉक टेस्ट घेतो. आणि याचा फायदा काय बनवतोय? जे हुशार विद्यार्थी आहे ना, त्यांचे सुद्धा पहिल्या अटेम्प्टला कमीत कमी 3-4 प्रश्न सोडवायचे राहिले. परंतु याचीच प्रॅक्टिस झाल्यानंतर आज हे विद्यार्थी प्रॉपर पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट करून हे प्रश्न सोडवतात. म्हणून माझं एक सर्वांना सांगणं आहे की फायनल एक्झाममध्ये कमी मार्क पडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वर्षभर विद्यार्थी ऑफलाईन स्वरूपात प्रॅक्टिस करतायत, एक्झाम ऑनलाईन आहे. त्यामुळे तुम्हाला अशी जर प्रॅक्टिस करायची असेल किंवा अजून या ऑनलाईन प्रॅक्टिस विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर काळजी कशाला करताय? उदय सर आहेत ना,